मग माझ्याकडे समजा 1,00,000 रुपये आहेत, तर मी एकाच गोष्टीत इन्व्हेस्ट करायचे, एकाच स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचे की अनेक ठिकाणी इन्व्हेस्ट केले तर जास्त फायदा होईल? सी जसं की तुमच्याकडे XYZ अमाऊंट आहे, तर हं. तुम्हाला कधी पण एक गोष्टीमध्ये अमाऊंट कधी पण पूर्ण 100% नाही इन्व्हेस्ट करायची. त्याचं ओके. रिझन आहे, की समजा तुम्ही XYZ लिमिटेड कंपनीचा स्टॉक घेतला. हं, मी नाव नाही घेणार, बट XYZ लिमिटेड कंपनीचा स्टॉक घेतला आणि त्या कंपनीमध्ये तुम्ही तर काय करताय, की फक्त शेअर्सला बघताय आणि फंडामेंटल्स एनालिसिस करून का टेक्निकल एनालिसिस करून तुम्ही इन्व्हेस्ट करताय. हं. बट त्या कंपनीमध्ये इंटरनल पुढे जाऊन काहीतरी प्रॉब्लेम आला. जसं की खूप काही असे गोष्ट आहे ज्या पास्टमध्ये की खूप काय ₹500चं शेअर्स होते ते आता ₹20ला ₹30ला आहे. येस करून नो बँक झाले. खूप काही अशी गोष्ट आहे. पण काय असतं ना, की तुम्ही जेव्हा एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात ना, तर तुमचं जे रिस्क आहे ना, ते खूप वाढतो. तर ऑल्वेज सजेस्ट की डायव्हर्सिफिकेशन ठेवायला पाहिजे. तुम्ही एक 5-6 सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. त्याच्यामधून तुमचं जे त्या सेक्टरचं जसं की सेक्टर मी बोलतो, तर समजा एक एक्झ्युम की बँकिंग सेक्टर, ऑटो हं, सेक्टर, FMCG तर त्या लेव्हलचा जो पण टॉप 2-3 स्टॉक्स आहेत, हं. त्याच्यामधून तुम्ही कोणतं तरी इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊ शकता. कारण का 100% एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं, तर त्या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम झाला, तर तुम्हाला पण रिस्क जास्त